नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे, त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच वेगळा विषय घेऊन आज तुमच्यापुढे मी आलो आहे आणि तो विषय आहे की मानव आणि पशु यांच्यामधला जो संघर्ष आहे, विशेषतः जंगल आणि मानव यांच्यामध्ये असणारं जे नातं आहे, म्हणजे आदिवासी समाज असेल, वनप्रदेशातील समाज असेल, ह्यांचं नातं एकमेकांना पूरक आहे. परंतु जेव्हा जंगलातून वन्य पशु हे अन्नाच्या शोधार्थ, पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येऊ लागतात किंवा विशिष्ट क्षेत्र जेव्हा विशिष्ट प्राण्यांसाठी राखीव असतं आणि दुसऱ्या प्राण्यांचं तिथे आगमन होतं, तर तो संघर्ष कसा हाताळायचा हा एक प्रश्न महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओरिसा ह्या राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या वनपरिक्षेत्राला लागू पडलेला आहे. आणि हा प्रश्न लागू पडला आहे, त्यामुळे तो सोडवणं भाग आहे. मित्रांनो, ओडिशा राज्यामध्ये खान प्रकल्प आकारास येत आहेत आणि ह्या खान प्रकल्पांमुळे जंगलांचा विनाश होत आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. जमिनींचं सपाटीकरण केलं जात आहे आणि त्यामुळे घनदाट जंगलं असतील, पाण्याचे नैसर्गिक स्रोत असतील, पुष्कळ प्रमाणात उपलब्ध असलेला हिरवा चारा असेल आणि जंगलाचं जे एक शांततामय जीवन असतं, एक जो सृष्टीचक्राचा अधिवास असतो, त्याला अडथळे निर्माण होत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हत्ती हा एक शांतताप्रिय पशु आहे, परंतु त्याच्या नैसर्गिक अधिवासात जेव्हा अडथळे येऊ लागलेले आहेत, त्यामुळे हत्तींनी ओरिसातून छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि असं करता करता महाराष्ट्राच्या गडचिरोली, चंद्रपूर अशा परिसरात येण्याचं त्यांचं पाऊल पडलेलं आहे येण्याच्या दिशेने. त्यामुळे झालं आहे काय की ताडोबा अंधारी हा जो व्याघ्र प्रकल्प आहे, त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणि हत्ती समोरासमोर येऊन उभे ठाकलेले आहेत आणि वाघांच्या अभयारण्यावर हत्तींचं अतिक्रमण अशा प्रकारचं याला स्वरूप आलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतोय त्याप्रमाणे अशा कुठल्या प्रकारचं भांडण नाही, परंतु जेव्हा समोरासमोर हे प्राणी येऊन आपल्या अधिवासाला किंवा आपल्या परिक्षेत्राला जपायचा प्रयत्न करतील, तेव्हा वन्य प्राण्यांमधला हा संघर्ष उफाळला जाणार आहे. आणि शिकारीसाठी सुद्धा वाघांचं हत्तीवर अतिक्रमण होईल हे आपण आत्ता सांगू शकत नसलो तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रश्न असा आहे की ह्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून हत्ती फिरत आहेत आणि यामुळे वन खात्यासमोर प्रश्न उपस्थित झाला आहे की वाघांची जपणूक, वाघांचा अधिवास तिथे पूर्वीपासून आहेच, परंतु आता जर हत्ती इथे येऊ लागले आणि त्यांच्यामध्ये जर काही संघर्ष सुरू झाला तर तो हाताळायचा कसा? कारण वाघांच्या हाताळण्याचा प्रश्न येत नाही, कारण ते त्यांच्यासाठी संरक्षित असं अभयारण्य आहे. परंतु हत्ती तिथे आल्यानंतर एक शाकाहारी पशु आणि एक मांसाहारी पशु यांच्यातला संघर्ष टाळणं हे वन खात्यातल्या माणसांचं किंवा यंत्रसामग्रीचं काम नाही. त्यामुळे ह्या संघर्षाच्या घटना म्हणजे हत्तींचा कळप आणि वाघांचं जे काही कौटुंबिक अस्तित्व आहे, म्हणजे नर, मादी, पिलं, ह्या सगळ्यांमधून होणारा संघर्ष हा वन खात्यापुढे, पशु अभयारण्यशाखांपुढे एक चिंतेचा विषय ठरलेला आहे. रानटी हत्ती आणि ताडोबातले वाघ हा संघर्ष महाराष्ट्रापुढे उभा ठाकलेला असताना ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधून जेव्हा हत्ती सीमावर्ती भागातल्या जंगलात येऊ लागतात, तेव्हा मध्य प्रदेश
शासनाने गेल्या काही वर्षांपूर्वी हत्तींचं व्यवस्थापन कसं करायचं यासाठी काही निधी मंजूर करून आपल्या शासकीय जे वन खात्याचे अधिकारी आहेत, वनांचे अभ्यासक आहेत, पशु अभ्यासक आहेत, स्वयंसेवी संस्थांचे म्हणजे प्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आहेत, अशा सगळ्यांना कामाला लावलं होतं. साधारण 50 कोटीचा निधी या कामासाठी त्यांनी मंजूर केला होता. हत्तींचा आणि माणसांचा संघर्ष टाळणे यासाठी हत्तींना हुसकावून लावणे, मोठमोठ्याने ध्वनिक्षेपक यंत्रणा लावून कर्णकर्कश असा आवाज निर्माण करून हत्तींना पळवून लावणे, फटाके फोडणे, हवेमध्ये बंदुकीचे बार काढणे असे अमानवी प्रयोग केले जात आहेत. हत्तींवर आक्रमण करण्याचा, त्यांना हुसकावून लावण्याचा असा वेगळा असा अमानवी प्रयोग करून हत्तींना घाबरून सोडवण्यात येत आहे आणि हे प्रयोग चुकीचे आहेत. याऐवजी हत्तींना संवेदनशीलतेने हाताळलं जाईल, त्यांना योग्य ते मार्ग दाखवून त्यांना त्या दिशेने चालण्यास, वनाच्या आतल्या भागात जाण्यास जिथे पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे, त्यांचं जे खाद्य आहे ते उपलब्ध आहे, अशा प्रकारे काम केल्यास हत्ती त्यांच्या मूळ अधिवासात जाऊ शकतील. यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगडने हाती मित्र दल म्हणजे हातींचे मित्र अशा पद्धतीने तरुणांचे काही गट तयार केलेले आहेत आणि हातींचा जो अधिवास आहे जंगलाला लागून असणाऱ्या सीमावर्ती गावातील 20 ते 25 गावांचा म्हणजे सीमावर्ती भागातील 20 ते 25 गावांचा जे ह्या हत्तींच्या परिक्षेत्रामधल्या 20 किलोमीटरपर्यंतची गावं आहेत तेथील तरुणांचा वन खात्याने एक व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे ज्याला आपण भ्रमणध्वनी ॲप म्हणतो ते ॲप तयार करून त्याच्यामध्ये ह्या तरुणांचे मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहेत आणि त्या माध्यमातून हत्तींच्या अधिवासांची त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गाने ते कुठे प्रवेश करतायत, मानवी वस्तीच्या दिशेने, मानवी समूहाच्या दिशेने येत आहेत का काय, अशा प्रकारची धोक्याची सूचना किंवा आपण जे म्हणतो जागं करणे अशा पद्धतीचं काम या हातीमित्र दलामार्फत सुरू आहे. जेणेकरून हाती कुठल्या दिशेने पुढे जात आहेत हे त्या भ्रमण भाष या माध्यमातून म्हणजे व्हॉट्सअपला पोस्ट टाकून तात्काळ लोकांना सावध केलं जात आहे. अशा प्रकारचं हातीमित्र दलाचं हे काम आहे. आता पूर्वी आपण पाहिलं आहे की अमूर फाल्कन या ससाण्याला आपण ते यंत्र बसवलं होतं म्हणजे ज्याच्या माध्यमातून त्याच्या प्रवासाला आपण ट्रॅक करू शकू. आता हातींना अशा पद्धतीची रेडिओ कॉलर बसवण्याचं अजून तरी काही वन खात्याने मनावर घेतलेलं नाही, परंतु हातीचा प्रवास वन विभागात कसा होतो हे समजून घेण्यासाठी अशा काही अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक संगणकीय प्रणाली असतील, रेडिओ कॉलर असतील याचा उपयोग आपल्याला करावा लागेल. उपग्रहांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने हत्तींच्या कळपांचा प्रवास जंगलातून, जंगली वाटातून, नैसर्गिक अधिवासातून, नदीतून, नाल्यातून कसा होतो, मानवी वस्तीकडे यायला ते का प्रवृत्त होतात याचा अभ्यास भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही हाती मित्र दल स्थापन करून अभ्यासगट तयार करतायत आणि या दिशेने चांगलं पाऊल पडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. भविष्यात आपल्याला ड्रोनचा वापर करून हत्तींचा प्रवास कसा कुठे होतोय ह्याचासुद्धा अभ्यास करणं शक्य होणार आहे आणि पर्यावरण विकास समितीचे चमू, प्राथमिक कृती दल आणि वन विभाग याच्यामध्ये आपलं चांगलं योगदान देत आहे. ताडोबातील व्याघ्र अंधारी प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये वाघांच्या अधिवासावर आक्रमण होणार नाही आणि हत्तींनासुद्धा त्यांचं जे एकूण जगण्याचं वर्तुळ आहे ते सुद्धा सुरक्षित राहील. अशा पद्धतीने आपल्याला हे काम करायचं आहे. पशुही सुरक्षित राहतील, जंगलही सुरक्षित राहील, पर्यावरणाचा अधिवास सुरक्षित राहील आणि एकूणातच हे जे जंगल जमीन आहे ते आणि मानवी वस्ती यांच्यामधला अनुबंध टिकून राहील. अशा पद्धतीचं काम पर्यावरण अभियंत्यांना, पर्यावरण शास्त्रज्ञांना आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांना करायचं आहे. या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो.
आपला अनवट वाट हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. समविचारी मित्रमैत्रिणींना याच्यामध्ये जोडत राहा आणि चांगले विधायक समाज उपयोगी असे विविध विषय आपण हाताळत जाणार आहोत. याच्यामध्ये तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मला नेहमीच कामी येणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.